विद्यार्थी मित्र हो नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर. विषय शिक्षक प्राध्यापिका सो पाटील SB. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. प्रकरण 8 कंपनीच्या सभा भाग 2. त्याच्यामध्ये आता कंपनीच्या सभा भाग 2 याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघूया. कालच्या लेक्चरला आपण जी प्रस्तावना बघितली त्याच्यामध्ये संयुक्त भांडवली प्रमंडळामध्ये मालकी आणि व्यवस्थापन यांचे विभाजन झालेले असते, म्हणून कंपनीला भागधारकांच्या आणि संचालक मंडळाच्या काही प्रकारच्या सभा भरविण्याची गरज असते. आता सभांचे प्रकार आपण बघितले काल. त्याच्यामध्ये भागधारकांच्या सभा आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण सभा आपण बघितलेली आहे. आता सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा बघितली. आता वार्षिक सर्वसाधारण सभा ही केव्हा घेतली जाते, तर वार्षिक सर्वसाधारण सभा ही कंपनीचं आर्थिक वर्षातील कंपनीला ही सभा जी आहे ती सभा घ्यावी लागते किंवा भरवावी लागते. ही सभा कशासाठी आयोजित केली जाते, तर कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी किंवा काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी किंवा जे निर्णय आहेत ते निर्णय घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते. आज आपण सर्वसाधारण सभेमधलाच दुसरा जो प्रकार आहे तो बघणार आहोत, विशेष सर्वसाधारण सभा, कलम 100. आता विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय त्याचा अर्थ बघूया आपण. तर विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे विशेष व तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जी सभा भरविली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. आता वार्षिक सर्वसाधारण सभा कशासाठी भरवली जाते, तर आर्थिक वर्षामध्ये होणाऱ्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाते. त्याच पद्धतीमध्ये विशेष सर्वसाधारण सभा सुद्धा काय केली जाते, तर भरवली जाते. मग आता विशेष सर्वसाधारण सभा, आता त्याच्यामध्येच बघा विशेष हा शब्द आलाय. मग विशेष म्हणजे काय, तर तातडीचे जे प्रश्न आहेत त्या तातडीच्या किंवा त्याच्यावर त्वरित निर्णय घेतला जाऊ शकतो अशा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही जी सभा आहे ती सभा आयोजित केली जाते. म्हणजेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जे तातडीचे प्रश्न आहेत ते चर्चेला घेतले जातात. म्हणजे त्यामध्ये जे लवकरात लवकर सुधारणा करण्यासाठी किंवा जे प्रश्न आहेत त्याच्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी त्या प्रश्नावर चर्चा केली जाते. त्यास विशेष कामकाज असं म्हटलं जातं. मग आता ही सभा 2 वार्षिक सर्वसाधारण सभाच्या दरम्यान बोलवली जाते. आता 2 वार्षिक सभा आहेत. 2 वार्षिक सभा जी बघितली होती आपण ती 15 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नाही, म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तो 15 महिन्यापेक्षा जास्त असू नये. मग आता विशेष सर्वसाधारण जी सभा आहे ती 2 ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभांच्या दरम्यान ही सभा काय केली जाते, तर भरवली जाते. त्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट बघणार आहोत तो आहे विशेष सर्वसाधारण सभेचा उद्देश. आता ही जी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते किंवा भरविली जाते, मग या सभेचा उद्देश काय आहे, तर आता विशेष सर्वसाधारण सभा ही काही महत्वाच्या विषयावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी काय केली जाते, तर आयोजित केली जाते किंवा भरविली जाते. म्हणजे आता तात्काळ जे त्वरित निर्णय जे आहेत ते निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकते, यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. मग आता त्यांच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत की त्याच्यावर त्वरित निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा तातडीचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. तर पहिला आहे कंपनीच्या घटनापत्रकात बदल करणे. आता आपण बघितलं होतं की कंपनीची स्थापना करत असताना कंपनीचे जे दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये घटनापत्रक हा पहिला दस्तऐवज आहे, नियमावली हा दुसरा आहे, त्यानंतर माहितीपत्रक, मग हे काय तर दस्तऐवज आहेत. मग आता दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर कंपनी स्थापन करता येऊ शकते किंवा त्या स्थापनेसाठी परवानगी मिळते. मग आता विशेष सर्वसाधारण सभेच्या उद्देशामध्ये आपल्याला कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल करणे हा काय आहे, तर एक तातडीचा प्रश्न आहे. मग त्याच्यावर त्वरित निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकते. त्याच पद्धतीनं कंपनीच्या नियमावलीत बदल करणं असेल, म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली
जे आता कायद्यानुसार कंपनी कायदा 2013 नुसार काही नियम किंवा ज्या अटी आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्याच्यावर विशेष किंवा तातडीचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेतले जातात. त्यानंतर संचालकाला त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे. म्हणजे हे काय तातडीचा निर्णय. म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा का आयोजित केली जाते किंवा त्या उद्देश काय आहे, तर संचालक आहे त्याचा कार्यकाल म्हणजे संचालकाच्या कार्याचा जो कालावधी आहे तो संपण्यापूर्वी त्याला पदावरून दूर करणे. त्यानंतर हिशेब तपासणीसाला मुदत संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे. आणि 5 नंबर आहे कंपनीचे ऐच्छिक विसर्जन करणे. या पद्धतीनं विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा उद्देश जो आहे तो उद्देश ह्या प्रकारे आहे की कंपनीच्या घटनापत्रकात बदल करणे असेल म्हणजे त्वरित बदल करणे, त्यानंतर कंपनीच्या नियमावलीत बदल करणं असेल, संचालकाला त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणं असेल, हिशेब तपासणीसाला मुदत संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणं असेल किंवा कंपनीचे ऐच्छिक विसर्जन करणे होय. आता विशेष सर्वसाधारण सभेतील ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण बघणार आहोत. मग त्याच्यामधली पहिली जी तरतूद आहे ते आहे सभा बोलाविणारी अधिकारी व्यक्ती. आता आपण बघितलं होतं की सभा कोण बोलवतं, तर संचालक मंडळ ही सभा बोलवणारी काय आहे तर अधिकारी व्यक्ती म्हणून समजली जाते. मग आता सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये संचालक मंडळ. आता सभासदांना योग्य प्रकारे सभेची सूचना देऊन संचालक मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार आहे. आता जे कंपनीचे सभासद आहेत त्या सभासदांना सभेची योग्य प्रकारे सूचना दिली जाऊ शकते किंवा सूचना देऊन संचालक जे मंडळ आहे त्या मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे हे संचालक जे मंडळ आहे ते विशेष जी सर्वसाधारण सभा आहे ती सभा आयोजित करू शकतात आणि त्या सभेविषयी जी सूचना आहे ती सूचना सभासदांना योग्य प्रकारे देऊन ही जी विशेष सर्वसाधारण सभा आहे ती बोलावली जाऊ शकते आणि तो जो अधिकार आहे तो संचालक मंडळाला दिलेला आहे. त्यानंतर सभा बोलवणारे अधिकारी व्यक्तीमधला ब आहे सभासदांच्या मागणीवरून संचालक मंडळाला. आता प्रत्येक सभासद कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती भरविण्याची विनंती करू शकतो. म्हणजे आता बघा सभासद जो आहे तो प्रत्येक सभासद आहे तो कंपनीला काय करणार आहे तर विशेष सर्वसाधारण सभा भरविण्याची जी विनंती आहे ती करू शकतो. पण संचालकाला जे अशी सभा सभासदांची मागणी झाल्यापासून 45 दिवसाच्या आत बोलवावी लागते. आता याच्यामध्ये भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत वसूल भाग भांडवल धारण करणारे असतील किंवा मतदान हक्क असणारे सभासद आहेत किंवा भाग भांडवल नसलेल्या कंपनीच्या बाबतीत 10% असेल, हे मतदानाचे अधिकार असलेले जे सभासद आहेत ते विशेष सर्वसाधारण भरवण्याची जी विनंती आहे ती विनंती करू शकतात. मग अशी विनंती केल्यानंतर संचालकांना अशी सभा सभासदांची मागणी झाल्यापासून 45 दिवसाच्या आत काय करावी लागते तर बोलवावी लागते. त्यानंतर काय आहे मागणी करणाऱ्या सभासदांकडून. आता जर संचालक मंडळाकडून अशी सभा योग्य मुदतीत न बोलविल्यास सभेची मागणी करणाऱ्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा बोलविता येऊ शकते. म्हणजे आपण म्हणतोय की आता विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती कोणाकडून बोलवली जाऊ शकते तर संचालक मंडळ. मग आता संचालक मंडळ जर किंवा संचालक मंडळाकडून अशी सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास सभेची मागणी करणारे जे सभासद आहेत त्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती बोलावता येऊ शकते. मग सभासद जे आहे ते मागणीपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यात ही सभा ते काय करू शकतात तर बोलावू शकतात. म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती भरविण्याचा सर्व खर्च कंपनीला करावा लागतो. म्हणजेच आता याच्यामध्ये बघा संचालक जे मंडळ आहे ते संचालक मंडळ सभासदांनी मागणी केल्यानंतर आपण बघितलं होतं की 45 दिवसाच्या आत ती सभा काय करावी लागते तर आयोजित करावी लागते. परंतु मागणी करणाऱ्या सभासदांकडून याच्यामध्ये काय सांगितलंय जर संचालक मंडळाकडून अशी सभा जर योग्य मुदतीत न बोलवल्यास सभेची मागणी करणाऱ्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती सभा बोलाविता येऊ शकते. म्हणजे त्यांना मागणीपत्र जे आहे ते दाखल केल्यापासून 3 महिन्यात ही सभा जी आहे ती बोलावता येऊ शकते आणि ह्या सभेचा जो येणारा जो सर्व खर्च आहे तो कंपनीला करावा लागतो. त्यानंतर त्याच्यामधील ड आहे राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ NCLT किंवा सरकार. आता काही कारणामुळे कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा भरविता आली नाही
तर अशा वेळी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कंपनीला ही सभा भरविण्याचा आदेश काय करते तर देते. म्हणजे आता याच्यामध्ये कंपनी जी आहे ती NCLT हा आदेश काय करते तर स्वतः किंवा संचालकाच्या विनंतीवरून किंवा मतदानाचा हक्क असलेल्या सभासदाला विनंती करून देते. म्हणजे आता काही कारणामुळे कंपनीला काय होऊ शकतं तर विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती भरविता येऊ शकत नाही किंवा आली नाही, तर अशा वेळी नॅशनल कंपनी जी आहे त्या कंपनीला ही सभा भरविण्याचा आदेश काय करणार आहे तर देणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे विशेष सर्वसाधारण सभेसंबंधी सूचना असेल, गणसंख्येबाबतच्या तरतुदी या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रमाणेच आहेत. आता त्याच्यामध्ये विशिष्ट वर्गाच्या सभा कलम 48. आता विशिष्ट वर्गाच्या सभा याचा अर्थ भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या हक्क व कर्तव्यामध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांची संमती घेण्यासाठी भरविल्या जाणाऱ्या सभांना भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या सभा असे म्हणतात. म्हणजे आपण भागधारकांच्या सभेमध्ये सर्वसाधारण सभा असेल किंवा जी विशेष सर्वसाधारण सभा आहे ती सभा बघितली. त्यानंतर आता विशिष्ट वर्गाच्या ज्या सभा आहेत त्या सभामध्ये भागधारकांच्या विशिष्ट वर्गाचे जे हक्क आहेत किंवा जी कर्तव्य आहेत या कर्तव्यामध्ये बदल करण्यासाठी किंवा त्यांची संमती जी आहे ती संमती घेण्यासाठी भरविल्या जाणाऱ्या सभांना भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या ज्या सभा आहेत त्या सभा म्हटलं जातं. त्यानंतर 2 ठराव. आता अशा प्रकारच्या सभेत विशेष ठराव जे आहेत ते ठराव मंजूर केले जातात. म्हणजे कोणत्या सभेत तर विशिष्ट वर्गाच्या ज्या सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव जे आहेत ते विशेष ठराव मंजूर केले जातात. त्यानंतर पुढचा आहे उद्देश. आता विशिष्ट वर्गाच्या भागधारकाच्या हक्कात बदल करण्यासाठी व त्या बदलास त्यांची संमती घेण्यासाठी या सभा भरविल्या जातात. म्हणजे त्याचा ह्या विशिष्ट वर्गाच्या ज्या सभा आहेत त्या सभेचा उद्देश काय सांगितलंय तर भागधारकाच्या हक्कात बदल करण्यासाठी व त्या बदलास त्यांची संमती घेण्यासाठी ह्या ज्या सभा आहेत त्या सभा काय केल्या जातात तर भरविल्या जातात. त्यानंतर 4 वारंवारिता. आता वर्गसभा या नियमितपणे काय केल्या जातात तर भरविल्या जात नसून त्या क्वचितच भरविल्या जातात. म्हणजे आता वर्गसभा ज्या आहेत त्या नियमितपणे भरविल्या जात नाहीत. आपण बघितलं की वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षामध्ये भरवली जाते किंवा आर्थिक वर्षामध्ये भरवली जाते. विशेष किंवा विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 2 सभेमध्ये ती सभा आयोजित केली जाऊ शकते. परंतु वर्गसभा जी आहे ती नियमितपणे भरवली जात नसून त्या काय केल्या जातात तर क्वचितच भरविल्या जातात. त्यानंतर सभेच्या प्रकारामधील दुसरा जो प्रकार आहे तो आहे संचालकांच्या सभा कलम 173. आता संचालक हे भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. मग संचालक हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जबाबदार असतात. आता याच्यामध्ये जे कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधीच्या धोरणात्मक ज्या बाबींची चर्चा आहे ती चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संचालकांच्या सभा काय केल्या जातात तर भरविल्या जातात. मग संचालकांच्या सभांचं जे वर्गीकरण आहे ते 2 गटामध्ये केलं जातं. मग त्याच्यामध्ये संचालक मंडळाची सभा आणि समितीच्या सभा. तर आपण पहिला जो गट बघणार आहे तो आहे संचालक मंडळाची सभा. आता संचालक मंडळाची सभा कलम 173. कंपनीच्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियमित करण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरविली जाते. आता कंपनीच्या व्यवसायाचं व्यवस्थापन आहे ते नियमित करण्यासाठी ह्या संचालक मंडळाची सभा भरविली जाते. म्हणजे आपण म्हणतोय की जे संचालक मंडळ आहे ते कंपनीचं जे दैनंदिन कामकाज असेल किंवा जे कंपनीचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन पाहण्याचं काम करत असतात. मग ह्या व्यवस्थापन नियमितपणे करण्यासाठी संचालक मंडळाची सभा जी आहे ती सभा भरविली जाते. मग आता या सभेद्वारे सामूहिकपणे त्यांचे अधिकार जे आहेत ते अधिकार बजावू शकतात. आता संचालक मंडळाच्या सभेविषयी ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदी काय आहेत तर त्याच्यामध्ये एक आहे सभा बोलाविणारी अधिकारी व्यक्ती. आता सभा बोलाविणारी अधिकारी व्यक्ती कोण आहे तर संचालक मंडळाचा जो अध्यक्ष आहे ही सभा बोलाविणारी काय आहे तर अधिकारी व्यक्ती म्हणून समजली जाते. म्हणजे त्यांना सभा बोलविण्याचा जो अधिकार आहे तो संचालक मंडळाच्या अध्यक्षाला दिलेला आहे. त्यानंतर दुसरी जी तरतूद आहे ती आहे सभांची संख्या. आता संचालक मंडळाची पहिली सभा
मग आता प्रत्येक कंपनीचे संचालक मंडळाची जी पहिली सभा आहे ती सभा कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसात भरविणे आवश्यक आहे. म्हणजे संचालक मंडळाची, सभासदांची नाही, संचालक मंडळाची जी पहिली सभा आहे ती कंपनीचे जे संचालक मंडळ आहे त्यांची पहिली सभा कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसात भरविणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील संचालक मंडळाची सभा. आता पुढील प्रत्येक वर्षी कंपनीने किमान 4 वेळा संचालक मंडळाच्या सभा भरविणे आवश्यक आहे. म्हणजे संचालक मंडळाच्या 2 सभामधील जे अंतर आहे ते 120 दिवसांपेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत. आता एक व्यक्ती कंपनी, लहान कंपनी आणि निष्क्रिय कंपनीच्या संचालक मंडळाची प्रत्येक वर्षी किमान एक सभा प्रत्येक 6 माहीस भरविणे आवश्यक आहे. म्हणजे याला एक जी सभा आहे ती 6 माहीस म्हणजे 6 महिन्यामध्ये एक सभा घेणे आवश्यक आहे. आणि 2 सभामधील जे अंतर आहे ते 90 दिवसापेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे आपण बघितलं की पुढील संचालक मंडळाची सभा हे 100 दिवसांपेक्षा जास्त असता कामा नये. त्याच पद्धतीने एक व्यक्ती कंपनीमध्ये हे जे अंतर आहे ते 90 दिवसापेक्षा कमी असता कामा नये. त्यानंतर त्याच्यामधील वास्तविक सभा. आता संचालक मंडळाच्या सभेत संचालकांचा सहभाग हा व्यक्तिशः किंवा दृकश्राव्य पद्धतीने म्हणजेच व्हिडिओ परिषदेद्वारे किंवा टेली परिषदेद्वारे असतो. मग आता सदर सभा जी आहे ही संचालकांचा सभेतील सहभाग रेकॉर्डिंग व ओळखण्यासाठी सक्षम असली पाहिजे. म्हणजे आता केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या काही निश्चित गोष्टी दृकश्राव्य पद्धतीने व्हिडिओ परिषदेद्वारे किंवा इतर ऑडिओ परिषदेद्वारे हाताळल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजेच काय, तर वास्तविक सभेमध्ये हे जे दृकश्राव्य पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्यानंतर रेकॉर्डिंग आहे, ओळखण्यासाठी ती सक्षम असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या काही ज्या निश्चित गोष्टी आहेत त्या दृकश्राव्य पद्धतीद्वारे व्हिडिओ परिषदेद्वारे किंवा इतर ऑडिओ परिषदेद्वारे हाताळल्या जाऊ शकत नाहीत. त्यानंतर त्याच्यामधील ड आहे सभेची सूचना, कलम 173(3). आता सभेची जी सूचना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक संचालक मंडळाच्या सभेची जी सूचना आहे ती प्रत्येक संचालकाला त्याच्या पत्त्यावर सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. सूचनेबरोबर सभेची कार्यक्रम पत्रिका पाठविली जाते. म्हणजे आता सूचना ही व्यक्तिशः किंवा पोस्टाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिली जाते. सभेची सूचना संबंधित अधिकाऱ्याने मुदतीत न पाठविल्यास तो ₹25,000 पर्यंतच्या दंडास पात्र ठरतो. म्हणजे आता बघा, सभेची जी सूचना आहे संचालक मंडळांसाठी ती सभेची सूचना प्रत्येक संचालकाच्या पत्त्यावर किंवा प्रत्येक संचालकाला त्याच्या पत्त्यावर सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. मग सभेबरोबरच किंवा सूचनेबरोबरच सभेची जी कार्यक्रम पत्रिका आहे ती पाठविली जाते. मग आता याच्यामध्ये सूचना ही व्यक्तिशः दिली जाऊ शकते, त्याच पद्धतीनं पोस्टाद्वारे दिली जाऊ शकते किंवा इलेक्ट्रॉनिक जी साधने आहेत त्याद्वारे सुद्धा ही सभेची जी सूचना आहे ती सूचना दिली जाऊ शकते किंवा दिली पाहिजे. मग आता सभेची जी सूचना आहे ती संबंधित अधिकाऱ्याने मुदतीत न पाठविल्यास तो 25,000 पर्यंतच्या दंडास काय होणार आहे तर पात्र होणार आहे. त्यानंतर गणसंख्या कलम 174. आता कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभेसाठी एकूण संचालकाच्या 1/3 संचालक किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या मोठी असेल ती गणसंख्या असते. मग आता याच्यामध्ये अपूर्णांकात आल्यास त्याच्या पुढील योग्य ज्या संख्या आहेत त्या विचारात घेतली जाते. मग सभेच्या विषयात वैयक्तिक हितसंबंध जे आहेत ते हितसंबंध असणाऱ्या संचालकांना गणसंख्येतून वगळण्यात येते. म्हणजे ही जी गणसंख्या ठरवलेली आहे कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभेसाठी आवश्यक असणारी जी गणसंख्या आहे ती गणसंख्या निश्चित केली जाते. मग ती सभासदांसाठी सुद्धा गणसंख्या आहे, त्याच पद्धतीनं संचालकांसाठी सुद्धा ही गणसंख्या जी आहे ती कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेली आहे. त्यानंतर सभा तहकूब करणे.
आता सभा जी आहे ती तहकूब केव्हा केली जाते, तर गणसंख्ये अभावी संचालक मंडळाची सभा जी आहे ती तहकूब केली जाते आणि पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी ही जी सभा आहे ती सभा घेतली जाते. म्हणजे ही सभा गणसंख्ये अभावी तहकूब केली जाईल, पण तहकूब केल्यानंतर ही जी सभा आहे ती पुढील आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच वारी त्याच ठिकाणी ही जी सभा आहे ती आयोजित केली जाते किंवा जी सभा आहे ती भरविली जाते. त्यानंतर 2 आहे समितीच्या सभा. आता कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार संचालक मंडळ जे आहे ते कंपनीच्या निरनिराळ्या बाबींचा असेल, समस्यांचा असेल अभ्यास करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी छोट्या समित्या काय करते तर नेमते. आता समित्यांच्या सभा, समित्या बघितल्या आपण, त्याच्यामध्ये कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार आहे. म्हणजे आपण कंपनी कायदा आहे, कंपनीच्या कायद्याअंतर्गत नियमावली आहे, नियमावलीच्या तरतुदीनुसार संचालक मंडळ कंपनीच्या निरनिराळ्या बाबींचा किंवा समस्यांचा अभ्यास करण्यासाठी हा जो अहवाल आहे तो सादर करण्यासाठी छोट्या समित्या काय करत असतात तर नेमत असतं. मग त्याच्यामध्ये हिशोब समिती असेल, भाग संक्रमण समिती असेल, भाग वाटप समिती असेल, शोधन समिती असेल, ही समित्यांची काय आहेत तर उदाहरणे आहेत. मग या समित्यांच्या साधनांचं समित्यांच्या सभांनाच समिती सभा असं म्हटलं जातं. मग आता चिटणीस समितीला मदत करतो आणि समितीच्या सभेच्या कामकाजाची नोंद जी आहे ती स्वतंत्र इतिवृत्त पुस्तकामध्ये करतो. म्हणजे आता चिटणीसाचं कार्य जे आहे ते आहे सभा संपल्यानंतर त्याची जी नोंद आहे ती इतिवृत्तामध्ये केली जाते. मग ह्या ज्या सभा ज्या आहेत समित्या, मग ह्या छोट्या छोट्या काय केल्या जातात तर समित्या ज्या आहेत त्या समित्या नेमल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ हिशोब समिती असेल, भाग संक्रमण समिती असेल, भाग वाटप समिती असेल किंवा शोधन समिती, ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांची काय केली जाते, जी सभा आहे ती सभा केली जाते किंवा त्या सभांनाच समिती सभा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आज आपण ज्या विशेष किंवा विशेष सर्वसाधारण ज्या सभा आहेत त्या सभा आज बघितल्या, त्याच्यातली कायदेशीर तरतुदी असतील. त्यानंतर संचालकांच्या सभा बघितल्या, त्याच्यामध्ये संचालक मंडळाची सभा असेल, त्या संचालक मंडळाच्या कायदेशीर तरतुदी असतील, वास्तविक सभा आहेत, त्यानंतर सभेची सूचना आहे, गणसंख्या आहे, सभा तहकूब करणे आहे आणि त्यानंतर समितीची जी सभा आहे ती सभा आपण आज बघितलेली आहे. आता स्वाध्याय जो आहे तो आहे संचालक सभेच्या संदर्भात कोणत्याही 4 कायदेशीर तरतुदी लिहा. धन्यवाद.